वेडी आहेस का तू? काय लावलं आहे सकाळपासून? चल ना चल ना. जाऊ का मी घरी? मी जवळ नेहावर ओरडतच म्हणालो. प्लीज जानू, चल ना रे. नेहा लाडात येऊन म्हणाली. नाही, मी येणार नाही. आणि प्लीज ते जानू जानू बंद कर. एक तर ते कसलं फिल्मी आहे आणि त्यात मला ती सारखी होणार सून मी. मधील जान्हवी आठवते. सो बोरिंग. जान्हवीला काही बोलायचं नाही हां? नेहा गाल फुगवून म्हणाली. बर सॉरी. खरं तर ना मला नेहाने जानू म्हणलेलं खूप आवडायचं. ती ज्या पद्धतीने लाडाने म्हणायची ना, मस्त वाटायचं ऐकायला. पण म्हणूनच मुद्दामून मी आवडत नाही असं दाखवायचो आणि मी चिडतो म्हणून नेहा अजून मुद्दाम मला जानू म्हणायची. खरंच ह्या मुलींना उल्लू बनवायला किती सोपं असतं ना. चलो माफ किया, पण तुला माझ्या कॉलेजला यावंच लागेल. अरे मी सांगितलं आहे तू येशील म्हणून. आता तू आला नाहीस तर पोपट होईल माझा, नेहा म्हणाली. अरे पण मीच का? तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का? असलं कसलं थिसिस तुमचं? नेहा आर्ट्सच्या सेकंड इयरला होती आणि सायकॉलॉजीमध्ये तिचं स्पेशलायझेशन होतं. त्याचाच एक भाग म्हणून कसला तरी एक प्रयोग त्यांना करायचा होता. जर्नलमध्ये लिहायचा होता. ह्या प्रयोगाअंतर्गत ते एखाद्या व्यक्तीला असे विविध प्रश्न विचारणार, काही चित्रविचित्र आकृत्या दाखवणार आणि ऐकून परिसंवाद करून त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अभ्यासणार, असा काहीसा तो प्रकार होता. नेहाचं कॉलेज हे खरं तर फक्त मुलींचं कॉलेज होतं आणि एकूणच शहराचं एक प्रेक्षणीय स्थळ. नेहमी ह्या कॉलेजच्या अवतीभोवती अनेक मजनूंची गर्दी असायची आणि कॉलेजमध्ये अर्थातच मुलांना प्रवेश निषिद्ध असल्याने आतमध्ये काय असेल ह्याचे एक कुतूहल सगळ्यांनाच असायचे. इतर वेळी माझ्याबरोबर अजून कोणी असतं ना तर ही संधी मी सोडलीच नसती. पण आता त्या कॉलेजमध्ये मी एकुलता एक मुलगा आणि तो सुद्धा अनेकींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विचार मला सहनच होत नव्हता. ते काहीही असो, तू येणार म्हणजे येणार, नाहीतर आपलं ब्रेकअप झालं असं समज आणि उद्यापासून मला भेटू नकोस, नेहा म्हणाली. नेहाने एकदम इमोशनल ब्लॅकमेलच चालू केलं होतं. खरं तर माझ्याकडे तसाही वेळ होता. मागच्या आठवड्यात डेडलाईन्स पाहण्याच्या प्रयत्नात आम्ही ऑफिसमध्ये 2-3 वीकेंड्सला काम केलं होतं. त्याची सुट्टी घेता येणार होती आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर तुमच्याकडे फारसे पर्याय उरत नाहीत. शेवटी ती काय म्हणते ते ऐकावंच लागतं ना. बरं यार, तू चिडू नको, येईन मी, स्पेशल शरणागती पत्करत शेवटी नाईलाजाने का होईना मी तयार झालो. हुई ना बात, पाठीला बिठी मारत नेहा म्हणाली. चल, त्याबद्दल मी तुला ट्रीट देते. नको मला तुझी फुसकी ट्रीट. सारखं आपलं ते पेस्ट्री नाही तर दाबेली, नाही तर गेला बाजार वडापाव, मी वैतागून म्हणालो. बरं चल, तू सांगशील ती ट्रीट. बोल, काय हवंय तुला? भुवया उंचावून कमरेवर हात ठेवून मान हलवत नेहा म्हणाली. मला फार मजा वाटायची नेहा असं बोलायची तेव्हा. तिचे पोनी बांधलेले केस असे एका बाजूने दुसऱ्या बाजूला हलताना पाहून मला उगाचच घोड्यांच्या शेपटीची आठवण व्हायची. मला काय हवंय ते तुला चांगलंच माहिती आहे, हिंदी खलनायक रजनीच्या स्टाईलमध्ये ओठांवरून अंगठा फिरवत मी म्हणालो. काय रे, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? ऑल बॉयज आर द सेम, नेहा म्हणाली. ऑल बॉयज म्हणजे? अजून पण कुणी तुला? गप्प बस, मी माझं असं नाही म्हणते. ती रुचा आहे ना क्लासमधली, ती सांगत असते. तिचा आहे ना तो पण सारखं असंच करत असतो, बाईकवर बसत नेहा म्हणाली. पुढचा अर्धा तास नेहा तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्या अफेअर्सबद्दल बोलत होती, ज्याबद्दल मला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. पण काय करणार,
प्यार किया तो निभाना पडेगा. खरं तर ना, नेहाला तिच्या थिसीससाठी दुसरं कुणीही मिळालं असतं. तिच्या मैत्रिणी काय कमी आहेत का? पण तिची उगाचच मला पकडलं होतं. मला खात्री आहे तिला नक्की शो ऑफ करायचा असणार. ह्या मुलींना काय आपला बॉयफ्रेंड इतरांना दाखवायला आवडतो कुणास ठाऊक. माझ्या माहितीत मी एकाही मित्राला नेहाला असं मुद्दामून भेटवलं नव्हतं. किंवा असं मित्रांमध्ये सुद्धा आम्ही बोलताना माझी गर्लफ्रेंड अशी असल्या पांचकळ विषयांवर गप्पा मारल्या नव्हत्या. असो, आता मागे फिरायला दुसरा मार्गच नव्हता. जाणं भाग होतं. त्या रात्री सुखद अशी झोप लागलीच नाही. रात्री उगाचच मी एखाद्या सुनसान गावातून फिरतो आहे आणि अचानक कुठून तरी काहीतरी अंगावर येत आहे किंवा तत्सम स्वप्न पडून जाग येत राहिली आणि मग जरा कुठे झोप लागतच होती. तोच नेहाचा व्हॉट्सअपवर मी उठलो आहे की नाही हे पाहायला मेसेज येऊन गेला. मग चरफडत उठलो आणि आवरून कॉलेजपाशी नेहाची वाट पाहत थांबलो होतो. मनात कुणीतरी वाटत होतं आज नेमकं लेक्चर कॅन्सल झालेलं असावं, नेहाला बरं वाटत नसावं आणि ती येऊ नये कॉलेजला. पण कसलं काय, ठरल्या वेळी मॅडम हजर झाल्या. ए वाव, मस्त हँडसम दिसतो आहेस, नेहाने आल्या आल्या ग्रीट केलं. अर्थात मला ते माहिती होतं. व्हाईट डेनिम शर्ट आणि ब्लू स्किन फिट जीन्स माझा ऑल टाईम फेवरेट ड्रेस कॉम्बो होता. फ्रॉस्ट ट्रॅकचा गॉगल आणि माझे क्रोकोडाईल शूज मलाच इतकं कम्फर्टेबल वाटायचं की ते नेहमी माझ्या चेहऱ्यावर दिसून यायचं. पण तरीही नेहाच्या कॉम्प्लिमेंटमुळे थोडं बरं वाटलंच. शेवटी गर्ल्स कॉलेजमध्ये चाललो होतो. बेस्ट दिसायलाच हवं होतं. थँक्यू मॅम, मुजरा स्टाईलमध्ये गुडघ्यात वाकून सलाम करत मी म्हणालो. जाऊयात, नेहाने गेटकडे बोट दाखवत विचारलं. बाय ऑल मीन्स, चेहऱ्यावर उसण हास्य आणत मी म्हणालो. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि नेहाबरोबर पुढे निघालो. आम्ही बोलत बोलत पुढे चाललो होतो आणि माझ्या लक्षात आलं की कॉलेजच्या गेटची ती बॉर्डर लाईन पार करून मी आत शिरलो होतो. थंड वाऱ्याची एक झुळूक शरीरावर रोमांच फुलवून गेली. मी उगाचच सतर्क झालो. नेहाची काहीतरी बकबक चालू होती, पण खरं तर माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. मी आजूबाजूला पाहत होतो. कॉलेज कॅम्पस मस्तच होता. बांधकाम तसं जुनं होतं, साधारण 1935 सालचं वगैरे, पण दगडी आणि आकर्षक होतं. इतर कॉलेजसारख्या भिंती प्रेमिकांच्या नावाने रंगवलेल्या नव्हत्या. इतरत्र गुटखा, तंबाखूच्या पुड्या, सिगारेट्सची थोटप नव्हती. सर्वत्र डेरेदार वृक्ष, फुलांनी लगडलेली झाडं आणि बऱ्यापैकी शांतता होती. शांतता रम्य असली तरीही मनावरचे एक अनामिक दडपण वाढत चालले होते. एका झाडाखालच्या पारावर 5-6 मुलींचा घोळका उभा होता. नेमकी माझी आणि त्यांची नजरानजर झाली. मी पटकन दचकून नजर दुसरीकडे वळवली खरी, पण त्याचबरोबर मनात भीतीची अजून एक लाट येऊन गेली. काही क्षणातच ही बातमी सर्वत्र पसरली जाणार होती. मुलींच्या कॉलेजमध्ये लांडोरा मुलगा आला होता. मी एकदा मागे वळून पाहिलं. गेट अजूनही तसं फारसं दूर नव्हतं. पळत सुटलो असतं तर 2-3 मिनिटांमध्ये बाहेर पडलो असतो असं वाटलं. जावं असं पळण. ब्रेकअप तर ब्रेकअप. ही आमची इकॉनॉमिक्सची लॅब, ही ॲक्टिव्हिटी रूम, इकडे बायोलॉजी. नेहा त्यांचं कॉलेज मला दाखवत होती. मी इकडे तिकडे बघणं सोडून दिलं आणि नेहाच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो. काही अंतरावर पुढे एका नेव्ही ब्लू रंगाचा मिडी घातलेली एक मुलगी पुस्तक वाचत बसली होती. तिचे कुरळे केस खांद्यावर विसावलेले होते. फिकट तपकिरी रंगाचा लिपस्टिक तिचे पाकळीसारखे ओठ आकर्षक बनवत होते. अचानक तिने पुस्तकातून डोकं काढून वर बघितलं. माझी आणि तिची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ होती.
इच्छा असो किंवा नसो, मी तिच्यावरून नजर हटवू शकलो नाही. मग तिने नेहाकडे बघितलं आणि हात हलवला आणि परत माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकून तिने पुस्तकात आपलं डोकं खुपसलं. बीच. नेहा स्वतःशीच पुटपुटली. आम्ही आता कॉलेजच्या अंतरंगात प्रवेशत झालो होतो. एव्हाना आजूबाजूला वर्दळ बऱ्यापैकी वाढली होती. प्रत्येक जण आडून आडून आमच्याकडे बघत होते आणि कदाचित काहीतरी एकमेकांना सांगत होते. काय सांगत असतील, काय बोलत असतील एकमेकांशी? कसायाच्या दुकानात आणल्या जात असलेल्या बोकडाला काही भावना असतात का? असल्यास तर तो काय विचार करत असेल? निरर्थक विचार माझ्या डोक्यात पिंगा घालत होते. नेहाला मात्र या सगळ्या गोष्टींची मज्जा वाटत होती. शी वॉज एन्जॉयिंग द अटेन्शन शी वॉज गेटिंग. मी पुढे पुढे जात होतो आणि अचानक माझी पावलं अडखळली. समोरून आमच्या दिशेने 2 पोक्त बायका येताना दिसल्या. दोघींच्याही नजरा आमच्यावर, किंबहुना माझ्यावरच रोखल्या होत्या. दोघी आमच्या इथेच येऊन थांबल्या. कपाळावर मोठं कुंकू लावलेल्या बाईने नेहाकडे आय कार्डची मागणी केली. नेहाने आय कार्ड काढून दिलं खरं, पण दोघींनाही त्यामध्ये फारसा उत्साह नव्हता. म्हणजे बघा ना, सिग्नल तोडून पुढे गेलेल्या वाहन चालकाचा मामा जसं लायसन्स मागतो आणि परत करतो, त्याला त्या लायसन्समध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो. नेहा बिनकुकवाची मॅडम म्हणाली, धिस इज गर्ल कॉलेज. आय नो मॅम, माझ्याकडे परमिशन आहे. ॲक्च्युली आमचं आज सायकॉलॉजीचं थिसिस आहे, त्यासाठी ऑब्जेक्ट हवं होतं. हो, सो मी एक ऑब्जेक्ट आहे तर. विच टीचर? कुंकूवाली बाईने विचारले. मॅम, देसाई मॅमचा क्लास. नेहाने धिटाईने उत्तर दिले. तुमची सायकॉलॉजी लॅब तर मागे गेली, इकडे कुठे चालला आहात? बिनकुंकूवाली टीचर म्हणाली. मॅम, आज पूर्ण क्लासेस प्रॅक्टिकल आहे, सो आज क्लासमध्येच. नेहा म्हणाली. ऑल राईट, यू मे गो. लायसन्स चेक, PUC चेक, इन्शुरन्स पेपर्स चेक, हवा, ऑइल, इंडिकेटर्स चेक. ऑल राईट, यू मे गो. हुश. त्या 2 मॅम गेल्यावर एकदम हायसं वाटलं. नेहा वॉज कूल. ह्याचा बदला घ्यायचा झालाच तर नेहाला पुढच्या ऑफिसच्या आर्किटेक्चर डिस्कशन मीटिंगला नेऊन Q&A सेशनला अगदी पुढच्या सीटवर बसवायचं पक्कं करून मी पुढचा मार्ग चालू केला. थोड्याच वेळात आम्ही नेहाच्या क्लासमध्ये जाऊन पोचलो. क्लास बऱ्यापैकी पॅक होता. सगळ्यांचा चळपळ चालू होती. मला वाटलं मला पाहताच एकदम सन्नाटा पसरेल, पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. माझ्या तिथे जाण्याची कोणीच दखल घेतली नाही. कदाचित अशा ऑब्जेक्टची या क्लासला सवय असावी. यापूर्वी उंदीर, बेडूक, ससा, घुबड वगैरेवर प्रॅक्टिकल्स करून झाल्यावर माणसांमध्ये त्यांना फारसं नाविन्य उरलं नसावं, असा विचार करून मी नेहाने दाखवलेल्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन बसलो. 5 मिनिटांमध्ये पहिली बेल झाली आणि युअर ऑनर, देसाई मॅडम वर्गात हजर झाल्या. मॅडमांना आत येताना पाहताच मी जागचा उठून उभा राहिलो आणि वर्गात एकच खसखस पिकली. बहुधा मॅडम आल्यावर उठून उभा राहण्याचा कस्टम तेथे नसावा. अर्थात मला त्याची कल्पना नसल्यामुळे मी मूर्खासारखा एकटाच उठून उभा राहिलो होतो. मी हळूच एक चोरटा कटाक्ष नेहावर टाकला. यू आर सो ओल्ड फॅशन किंवा तत्सम काहीतरी शब्दरचना दर्शवणारी ओठांची हालचाल करत तिने बॅगेतून पुस्तक बाहेर काढली. माझं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं होतं. मानेपासून पाठीच्या मणक्यापर्यंत घामाचा एक थेंब आरामात रेंगाळत फिरत गेला. घशाला कोरड पडली होती. मी गपकन खाली बसलो.